नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले आहेत 11 आणि वार आहे बुधवार आणि डेट आहे 1 एप्रिल. फायनली मार्च संपलेला आहे. खूप मोठा मार्चचा महिना होता, तो फायनली संपलेला आहे. आणि सकाळी लवकरच उठलो होतो 8 वाजता. सेम थिंग्स टू डू, व्हिडिओ, थंबनेल, टायटल सर्व सकाळ सकाळ उठून केलं पहिले. मग एक रील बनवली व्लॉगमधूनच कापून, कारण की सध्या तरी रील वगैरे काही शूट केलेलं नाही मिळत. आणि आज काय प्लॅन आहे काय आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. प्लॅन तर काहीच नाही मिळत, पण काहीतरी करणार तर आहेच ब्लॉग कंप्लीट करण्यासाठी. आणि कालचा ब्लॉग खूप छोटा झाला, थोडा खरंच कामात होतो. आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ब्लॅक कॉफी पिल्यानंतर थोडे ब्लॉग्स बघतो आणि मग दुपारी कुठेतरी बाहेर जाऊ. ब्लॅक कॉफीसोबत आज खाऊया बिस्किट. आज जेवणामध्ये आहे भात आणि चिकनची भाजी. आता वाजलेले आहेत 6 आणि मी आलो आहे क्रिकेट खेळायला. थोड्या वेळात क्रिकेट खेळून लगेच मला पळायचं आहे. 2-3 मॅच खेळू आणि पळून जाऊ. फुल जोरात मॅच चालू आहे इथे. आणि इथे आलेले आहेत तुलसीभाई. तुलसीभाई काय बोलतो? काय नाही, आपल्याला यात्रेला जायचं आहे. आज आपली केळव्याची यात्रा आहे आणि भाईचा चॅनल पण मॉनिटाईज झाला आहे. भाई 2 दिवस पहिले झालाय. झालाय ना, झालाय. त्यासाठी आता भाई आपल्याला पार्टी देणार आहे. पार्टी पैसे दिले तेव्हा. आपलंच तर दुकान आहे केळव्याला आईचं. आता जाणार आहे मी संध्याकाळी 15-20 मिनिटात. कल्ल्यावर बसायचं. गायब असा बघ, चुटकी वाजते गायब. आता वाजलेले आहेत 7:30 आणि मी जस्ट खेळून वगैरे आलो घरी आणि आता निघतोय केळव्याला जाण्यासाठी. केळव्याला जाता जाता एक रस्त्यामध्ये काम आहे. काय आहे, कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतोच लवकरच. तर फटाफट निघूया आणि जाऊया. केळव्याला यात्रेला चाललोय. गेलो तर बघू यात्रेमध्ये, नाही तर उद्या परवा एक्सप्लोर करू यात्रा. थोड्याच वेळापूर्वी घरून निघालो. आता पोहोचलोय प्रांत ऑफिस जवळ, म्हणजे गोळगाव सोडलेला आहे. आणि पहिले पालघरला चाललो, मग साईजच्या दुकानावर, मग केळव्याला. 9 वाजायला 5 मिनिटं आहेत, सॉरी 10 मिनिटं. आणि मी आलो होतो प्राईम टचला. आता अर्धा ते 1 तास झाला मी इथेच आहे. आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो का आतमध्ये काय काय आहे. आत्ता जस्ट आपलं शूट संपलेलं आहे. प्राईम टचला आलेलो साईजच्या दुकानावर. आपल्यासोबत आहे भाविक आहे आणि साईज पण आहे. बघा इथे किती पसारा निघतो एका शूटनंतर. आता तुम्हाला सांगतो इथे काय काय अवेलेबल आहे. इथे फॉर्मल शर्ट्स आणि सर्वच प्रकारचे शर्ट्स अवेलेबल आहेत, तर नक्कीच तुम्ही विजिट करा. आणि इथे प्रीमियम बॅग्स पण आहेत आणि सर्वच शर्ट टी शर्ट्स वगैरे सर्व प्रीमियम आहेत. जीन्स आहेत, वरती जॅकेट्स आहेत, टी शर्ट सर्वच प्रकारचे अवेलेबल आहेत. म्हणजे कॉलर, विदाऊट कॉलर, व्ही, सर्कल. आणि इथे कार्गोज पण अवेलेबल आहेत, हाफ पॅन्ट्स, खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत. नक्कीच विजिट करा. आणि जीन्स आणि फॉर्मल पॅन्ट्समध्ये पण खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत, तर तुम्ही साईजला कॉन्टॅक्ट करू शकतात. नक्कीच खूप चांगला स्टॉक अवेलेबल आहे. आता स्टॉक भरलेला आहे शॉपमध्ये. आणि मी पण शॉपिंग केलेली आहे, ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. नवीन कपडे. साईज बोलला की ये शॉपला विजिट दे आणि कपडे घेऊन जा, कारण की तू ब्लॉगमध्ये तेच कपडे घालतो. तर त्याकरता मला इकडे येऊन कपडे घ्यायला लागले. काय भाविक बरोबर ना? भाविकने तर शर्ट घेतला आणि भाविकने 2 पॅन्ट घेतलेत. नाही 2 नाही, एक मला. ओके. तर आता इथून निघतो. कपडे वगैरे घेऊन झालेले आहेत. मला जायचं आहे केळव्याला. ऑलरेडी टाईम झालेला आहे. थोडा गप्पा मारू आणि लगेच निघू. सांगायची गोष्ट अशी आहे की इथे जे कपडे आहेत ना, ते पूर्णपणे 100% ओरिजिनल आहेत. तुम्ही इथे येऊन स्कॅन करा, सर्व स्कॅन होतात. मी पण केलेलं आहे. मला पण थोडा पहिले डाऊट आलेला, पण नंतर मी स्कॅन करून बघितलं तर खरंच 100% ओरिजिनल कपडेच आहेत. आणि पालघरमध्ये असे कपडे तुम्हाला कुठे पण भेटणार नाही. मी खूप सारे शॉप विजिट केलेले आहेत आणि मी तुम्हाला 100% सांगतो, नक्की विजिट करा. आणि तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल जर माझी व्हिडिओ बघून आले तर. किती फॉलो करून आले तर, आणि सबस्क्राईब करून आले तर. बेल आयकॉन पण हिट करा. तुम्हाला 50% ऑफ. किती? 50%. बापरे बाप. बघा आता 50% ऑफ भेटणार आहे, तर नक्कीच या तुम्ही.
9:05 झालेले आहेत आणि मी निघतोय. उद्या सकाळी मला पुन्हा घरी यायचं आहे. आणि साईशने पण शॉप बंद केलेलं आहे, भाविक पण घरी झालेलं आहे. तर बाय बाय गाईस. बाय साईश. साईश बिझी आहे. या टायमाला बाईक चालवायची जी मजा आहे अलग आहे. आणि वातावरण एकदम थंडगार. अजूनही रोडचं काम चालूच आहे. तर जर तुम्ही केळव्याला वगैरे जात असतील तर थोडा प्रिकॉशन घ्या, कारण की सर्व टायमाला आपण ट्रॅव्हल नाही करत आणि अचानक गेलो की रोड असे दिसले, म्हणजे रात्री रोड दिसत वगैरे नाही, म्हणून मी सांगतो. आता मी ऑलमोस्ट केरळमध्ये एंट्री मारतच आहे, म्हणजे शांताशील रिसॉर्ट जिथे होता तिथे पोहोचलोय. किनारपट्टीच्या रोड्सवर गाडी चालवण्याची मजा अलगच आहे, कारण की थंडावा प्लस वातावरण एक नंबर आणि त्यात मी एक्स्ट्रा अजून सुख. माझा तर 3 दिवस राहण्याचाच प्लॅन होता केळव्याला, पण मला उद्या थोडं बाहेर जायचं आहे, म्हणून मी उद्या सकाळीच परत जाणार आहे घरी. घरी गेल्यानंतर कुठे जाणार आहे ते जर तुम्हाला मला शक्य झालं दाखवण्याचं तर मी दाखवेल, नाहीतर काय. आता मी शीतलादेवी मंदिराकडून न जाता मी इथूनच कौळगरवरून जाणार आहे, कारण की तिथून रोड पॅक असेल आणि तिथून एंट्री बंद असेल. आणि इथे माझ्या आजीकडे जाण्याचा इथून शॉर्टकट आहे, तर मी इथून चाललोय. आता पुढून राईट मारतो आणि पटापट पोचतो. आता आलो होतो यात्रेमध्ये. समोरून यात्रा चालू होते, पण आज काहीच गर्दी नाही मिळत, कारण की आज पहिला दिवस आहे. उद्यापासून गर्दी चालू होणार आहे. उद्या तसंही थर्सडे आहे, पण परवाला गुड फ्रायडेची सुट्टी आहे, तर दोन्ही दिवस थर्सडे आणि फ्रायडेला तर इथे गर्दी असणारच आहे. आता इथून वळूया आणि पूर्ण यात्रा दाखवतो तुम्हाला. तर आता 1:30 वाजलेले आहेत आणि होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.